या मँगो हाऊस वाजित परकार यांच्याकडून सुद्धा पारितोषिक असेल हरवीट टीमला. आता विकेटसाठी विकेट आणि कॅचसाठी 100 रुपये. हॅट्रिक विकेट घेतली तर 500 रुपये वाजित परकार यांच्याकडून या मँगो हाऊस. चला या मँगो हाऊस इतके बोलले आम्ही. नक्की या सीझनला एक पेटी हरीश दिकर यांच्या घरी पण येईल या मँगो हाऊसकडून. वाजित परकार ऐकत असतील तर नक्कीच पाठवतील. चला मॅच सुरू कर आपली जिदात सर. या मँगो हाऊस वाजिद परकार यांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत हरवी संघासाठी. नक्कीच तुम्हाला रत्नागिरी अल्फान्सो अर्थात हापूस आंबा पाहिजे असेल तर वाजिद परकार यांच्याकडे नक्की संपर्क करा. स्क्रीनवर आपल्याला दिसतील वाजिद परकार यांचे कॉन्टॅक्ट नंबर. स्क्रीनवर आमचे को स्पॉन्सर्ड आहे. त्या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने बाहेर आणले त्यांनी. प्रत्येक विकेटसाठी हरवीसाठी 100 रुपये आणि त्यांनी दिलेत. स्क्रीनशॉट आमच्याकडे आहेत. गुगल पे प्रत्येक खेळाडूला केलेत. हॅट्रिक विकेटसाठी 500 आहेत. तसेच बॅटिंगला जेव्हा हरवितील तेव्हा प्रत्येक षटकाराला 100 रुपये. हॅट्रिक लगातार 3 षटकाराला 500 रुपये. वाजिद परकार या मँगो हाऊस. फारुख परकार यांच्याकडून आता रियानसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 50 रुपये. पहिलं षटक मलिक परकार. जेवढ्यांनी आम्हाला मदत केली फ्रेंड्स ग्रुपच्या या कमिटीकडून, ज्यांनी मॅच ऑर्गनाईज केले त्यांच्याकडून सगळ्यांची, मग सिनियर असतील, लहान मुलं असतील, ज्युनियर असतील, जेवढ्यांनी आम्हाला हरवीतवासियांनी मदत केली, पार जनरेटर घेऊन ये या सगळ्या व्यवस्थेपासून त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. टी शर्ट खास करून मुख्तार अनवरी त्यांचे खूप आभार, ज्यांनी जनरेटर दिला. असलम रईस त्यांच्याकडून आम्हाला जनरेटर उपलब्ध झालं. चला जाऊया मॅचकडे. पहिला बॉल मलिक परकार रियान राजपूरकर साठी. पहिल्या बॉलला फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक असता तरी काही बिघडलं नसतं. पहिल्याच बॉलला फारुख परकार यांच्याकडून रियान तुम्हाला 50 रुपये. पहिला बॉल षटकार. थँक्यू डीची. पहिल्याच बॉलला फायनलचा धमाका फोडलाय. नाव रिहान राजपूरकर. मलिक परकारवर दबाव. पुढचा बॉल यावेळेस हवेत. शहबाज अनवरी चेंडूच्या खाली. मॅचचा कॅच महत्वाचा आणि झेल टिपलाय. मलिक परकारला फ्रेंड्स ग्रुप कडून 100 रुपयाचं पारितोषिक. रियान बाद. थँक्यू डीजे. पहिले मुदस्सीर. शहबाजला 100, मलिकला 100. तबरेज तुमच्याकडून 200 रुपये. मलिक परकारला. अनिस 100 रुपये. फ्रेंड ग्रुप कडून पण 100. फैजान दौनाक कडून पण 100. जसा कॅच गेला तबरेज उठले आणि फारुख परकार कुठे आहेत विचारत आले. कुठे आहेत? 50-50 लावत होते. रियानला चौकशी केली तबरेजनी. ही आहे आपल्या संघासाठीची खुन्नस. ठसन मॅच तशी रंगले. न्यू बॅटर अब्दुल रहमान. मोठा विकेट आलाय कारण मोठा इतक्यासाठी 2 मॅच मध्ये 100+ धावा केल्या अहमद त्यांनी. 2 मॅचला 2 अर्धशतक. पहिला मॅच 0, फायनल मॅचला 6 धावा. मधल्या मॅच मध्ये 100+ धावा. रिहान राजपूरकर. वसीम नाना, वसीम दळवी यांच्याकडून शहबाजला 100 रुपये. कॅश टिपलाय. पुढचा बॉल मलिक परकारचा. अब्दुल रहमान साठी फटका हवेत. हाई कॅच. क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. एक सिंगल. धावसंख्या 7. कॅच आई व्हायला पाहिजे होता.
बासित दलवी यांच्याकडून 1000 रुपये मलिक परकार. तुम्हाला रिहान राजपूरकरच्या विकेट साठी बासित दलवी यांच्याकडून जमा झालेत. सौरभ फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. साहिल परकारनी टिपला झेल. या मांगो हाऊस वाजिद परकार यांच्याकडून दोघांना 100-100. आता फायनलला ऐमान कोकाटीची आठवण येत असेल. इल्मा 11ला ऐमान नाही आहेत आज. शौकत सैबोले यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. शौकत त्यांनी सांगितलं आणि नंतर पाऊसच नाही पडला. फैजान भाई ते बोलले आता पडणार नाही तर नाही. काय केला कॉल केला वरती काय माहिती नाही पण आलाच नाही पाऊस. जबान आहे शौकत भाईची. पुढचा बॉल मलिक यांचा. राईस साडी स्ट्रोक चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. उस्मान सैबोले चांगलं क्षेत्ररक्षण. हो थोडंसं पंबल झालंय पण सावरलंय स्वतःला उस्माननी. एक सिंगल 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी मलिक परकार साठी. टाळ्या व्हायला पाहिजे संपूर्ण हरवीत कडून. टीव्हीला युट्यूबला मोबाईलवर बघत असाल तुमच्या टाळ्यांचा आवाज आमच्याकडे पोहोचणार नाही पण बसल्या जागी टाळ्या नक्की वाचवा मलिक परकार साठी. या मँगो हाऊस यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे प्रत्येक विकेट साठी. कॅच साठी 100-100 रुपये. वाजिद परकार ऐकतायत मॅच पाहतायत ते पण युट्यूबवर. अख्तरसन परकार यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेत मलिक परकार साठी. कमालीची गोलंदाजी मलिक परकारची. सर वेळ घेऊ नका प्लीज. बॅटिंग आपल्याला करायची आहे हरवीत येई लक्षात घ्या. फिल्डिंग टीम बॅटिंग आपल्याला करायची आहे लक्षात घ्या. गोलंदाजीसाठी साहिल परकार. साहिल समोर रईची विलकर्स. हो बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता राईची विलकरचा. प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक सिंगल घेतले. सलीम आले विकेट किपिंग वरून. शॉर्ट स्क्वेअर लेगला. अमन दलवी मौलाना साहेब त्यांचाही प्रत्येक स्पर्धेमध्ये गावच्यासाठी खूप सहकार्य असतं. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. साहिल पुढचा बॉल अब्दुलरहमान साठी. हो उचललाय फेकून दिला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उस्मान सैबोले चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र इल्मा 11 साठी पहिला जो षटकार आला तोच पहिल्या बॉलला. त्यानंतर मात्र षटकार मात्र दुष्काळ आलाय. षटकार रुसलेत. बॅट रुसले आता इल्मा 11ला. इथून अब्दुलरहमानला मॅच संपलेली नाही. 5-5 बॉलचं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. इथून सुद्धा 50-60 धावांवर पोहोचू शकतात. इम्रान डावरे सुद्धा अजून बॅटिंगला बाकी आहेत. रईद हो फुलटॉस पीक केलाय. मी म्हटलं षटकार येत नाही. म्हटलं रईदनी सर मी अजून मैदानात आहे घ्या षटकार. आलाय षटकार 6 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. 16 धावा. 16 धावा पाहायला मिळतात. साहिल रईद साठी. पुढचा बॉल. चला रिव्ह्यू आहे तुम्ही आपापसात बोलू नका. रईद एक रिव्ह्यू आहे तुम्हाला. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. पंचांनी वाईट दिलेलं नाही आहे. फेअर डिलिव्हरी दिले. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फक्त कुणी बोलू नका. टेक्निशियन टीम पाहतील आणि देतील निर्णय. बाकी सगळ्यांनी कुणी चर्चा करू नका.
काय असेल तर फेर दिला जाईल इथे. थर्ड अंपायर टू डायरेक्ट. नाही देंगे देंगे. रिव्ह्यू ऑन सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपलाय. कारण हिदायत सैबोले यांच्या विरोधात जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेतला एक पण सक्सेसफुल झाला नाही या संपूर्ण स्पर्धेत. हिदायत सैबोलेसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. जबरदस्त कामगिरी अंपायरची. टुर्नामेंट सक्सेसफुल केली. डान्सिंग अंपायर तर अंपायर. बॅटिंग खतरनाक केली. फुल टॉस. हो फटका हवेत आहे. उस्मान सैबोले वा जबरदस्त फुटबॉल. पहा क्रिकेटच्या मैदानात फुटवर्क पण पहा. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा फुटवर्क आणि फुटबॉल केलाय. 2 धाबा यस. षटक संपले. 5 बॉल झाले ना. यस 2 धाबा. षटक संपले. 2 धावांनी धावसंख्या 18 धावा. 2 षटकानंतर 18. पुन्हा एकदा मलिक परकारच्या हातात बॉल. हा यस इल्मा 11 तुमचा रिव्ह्यू या इनिंगचा संपलाय. फिल्डिंगला येईल तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळेल दुसरा. विशाल पाटील या मुख्य व्यासपीठावर. मुनव्वर तलवसकर अर्था मिट्टू मौलाना तुमच्यावर आमची नजर आता घेतली. सॉरी हरीश दिकरनी लेट बघितले. या मुख्य व्यासपीठाकडे. नक्की ते आपल्या टीमसोबतच राहणार आहेत. कारण रईत चिविलकर आहेत मैदानात. त्यामुळे स्कूटी घेऊन पळवत आले तिकडे. मानगावची यशस्वी संघ मालक म्हणून मुनव्वर तलवसकर यांच्याकडे पाहिलं जातं. अय्या निलेवण मानगाव. विशाल पाटील या मुख्य व्यासपीठावर. हो अब्दुल रहमान. बाप रे बाप. हरवीत कराना दाखवलं त्यांनी वार. लय लांब मारलाय षटकार. थँक्यू डीजी. मुदस्सर अनवरी यांच्याकडून अब्दुल रहमान साठी 200 रुपये. काय षटकार ठोकलाय. ते म्हटलं भाव आहे आपला. भावानी ठोकला षटकार हरवीत मध्ये येऊन. किफायत अनवरी तुम्हाला सुद्धा या मुख्य व्यासपीठावर. इथे कॅच. ओ ओ ओ काय झेल टिपलाय. झेल सुटलाय कारण दुसरे क्षेत्ररक्षकांनी टक्कर दिली. शेफ परकारनी कॅच घेतला होता. झेल सुटला तरी शेफसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. पास जबरदस्त प्रयत्न. कॅच घेतला होता पण मला वाटतं ते दुसरे क्षेत्ररक्षक आले. ओएस ना. हा त्याचीच होती. शेब आले. शेबला धक्का दिला. पायात पाय गेला आणि शेबच्या हातातून तो बॉल पडला. नाही तर शेब असे सेफ फिल्डर आहेत की हा त्या बॉल त्यांच्या हातात चिपकत असतो तर प्रत्येक वेळेस. जबरदस्त कॅच होता. एकच रन. रियान परकार या मुख्य व्यासपीठावर. मलिक रईत साडी. हो फटका चांगला आहे. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. सो एलिगंट सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रईत चिविलकर. थँक्यू डीजी. किफायत अनवरी मुख्य व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत. शाहिद परकार यांच्याकडून शेफ परकारला 100 रुपये. तो प्रयत्न चांगला केला होता. कॅच साठी. इट्स अ व्हाईट बॉल. मुख्य पंच इनायत दौनाक आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. इम्रान मामू यांच्याकडून सुद्धा शेफ परकारला त्या प्रयत्नासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इम्रान मामू आपण सुद्धा व्यासपीठावर या. हा सुरेख गोलंदाजी. हा लेग स्पिन कळला नाही. स्विंग बॉल. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग केला. एक असे त्या मलिक परकारची. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. धाबा संख्या अहमद 32 धाबा.
ताहिर अहमद यांचा पण विशेष सत्कार व्हायला पाहिजे. संपूर्ण 3 दिवस जबरदस्त कामगिरी अहमदने केली. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. विकेटच्या मागं फैरोज आहेत तैनात. बरीच वर्ष अनिस यांनी ते काम केलं. हरवीत साडी विकेट किपिंग पण केली अनिस यांनी. मलिक पुढचा बॉल. धावा 33. मलिक रईत साडी. हो टोईनला लागलाय बॉल. समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झियाद. हो फंबल झाले झियाद कडून. 2 धावा गेल्या. शुद्ध मराठीमध्ये अनिसभाई गचाल क्षेत्ररक्षण झियाद कडून. 1 धाव एक्स्ट्रा. 2 धावा. पायाला भिंगरी आहे का चक्री आहे झियादच्या. ब्रेकच नाही. धावत सुटले का सुटलेच. पण बॉल इथे फिल्डिंग करणे पण कठीण आहे झियाद. कारण हे मैदान तुम्हाला चांगलं माहिती आहे. हा गेअरवर कंट्रोल नाही. झियाद यांनी पण चांगला संपूर्ण स्पर्धेला सपोर्ट केला आहे. त्यांचीसुद्धा खूप खूप वायफाय त्यांचीच अवेलेबल करून दिले आहे. झियाद तुमचेही खूप आभार. चला थोडंसं स्पीडअप द्या. अजून 2 ओव्हर आहेत आणि पूर्ण इनिंग आहे हे लक्षात घ्या. 3 षटकानंतर अहमद धावा 35 धावा. हसन आणि कैस यांचा पण विशेष पुरस्कार होईल. हो अब्दुल रहमान एका बाजूला शहबाज अनवरी. उजव्या यष्टीच्या बाहेर मुख्तार अनवरी यांच्याकडून अब्दुल रहमान साठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये. शहबाज भाऊ आहे समोर आता. भाई मुकाबला काफी तगडा. अब्दुल रहमान विरुद्ध शहबाज अनवरी. एक हरवीतकर एक कुडकीकर. स्लोवर वन. अब्दुल रहमानला चकवलं या बॉलनी. शहबाज म्हणतील मोठा भाऊ आहे मी. डॉट बॉल. धावा आहेत चांगल्या झाल्यात नो डाऊट. इल्मा इलेव्हनच्या या धावा 50-60 वर गेल्या ना मॅच बनू शकते इल्मा इलेव्हनसाठी. कारण रियान राजपूरकरची 2 षटकं असतील. बॅटची कडा घेतली. इथे सुद्धा फंबल केलं. सलीमनी डायरेक्ट हिट केलाय पण सहज पोचलेत रहीत चिविलकर. एक सिंगल येईल. लूज फिल्डिंग सलीमकडून अपेक्षा नव्हती त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाले. राहीतच्या बॅटमधून षटकार येत आहेत. एक सिंगलनी धावसंख्या 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रहीत चांगले खेळत आहेत. अब्दुल रहमानच्या बॅटमधून सुद्धा आता एक आली सिंगल. और रहीत स्ट्राईक रोटेट केली. रहीत चिविलकरनी मांडलाय गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा ढगात लाइटिंग लावणारा षटकार. थँक्यू डीची. पुन्हा शहबाज अनवरी रहीत साडी. स्लोवर वन उजव्या अष्टीच्या खूप बाहेर वाईड येईल. धावसंख्या 44 वर पोहोचेल. 44 44 धावा. 44 धावा होत्या. रहीत साठी वा काय हुक केलाय पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल टिपलाय मोहम्मद कैफ. जबरदस्त झेल. रहीत बाद. थँक्यू डीजी. अजिम दौनाक हे सुद्धा मॅच पाहतात. फायनल मॅच साठी अरविट टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या. कैफ मोहम्मद कैफ अर्थात फ्रेंड ग्रुपचे मॅनेजमेंट टीम मध्ये आहेत ते या स्पर्धेच्या. आणि जबरदस्त आझाद हरवीस साठी हा चांगला झेल टिपला. इम्रान डावरे न्यू बॅटर. डावरे बॅटर आलेत. नाव ही आहे इम्रान डावरे. रहीदनी चांगली फलंदाजी केली. तर आपण पाहिलं तर रहीदनी धावा केल्या. 3 षटकार ठोकले. शहबाज अनवरी इम्रान साठी. डाऊन द लेग साइड येईल वाईड. धावा 45.
शेवटचा चेंडू आहे, 5 बॉलचं षटक आहे, 45 धावा झालेत. शेहबाज अनवरी चांगलं षटक आतापर्यंत टाकलंय. बॅटची काढा, विकेटच्या मागं बॉल. डिक्लेअर मध्ये असेल तर सांगा पंच. 1 रन आहे. येस अब्दुल रहमान तुमच्याकडे स्ट्राईक राहील. जर डिक्लेअर गेला असेल तर स्ट्राईक रोटेट नाही आहे. षटक संपले तर अब्दुल रहमान यांच्याकडे राहील स्ट्राईक. 11 धावा आल्या. शेहबाजचं षटक चांगलं राहिलं. जबरदस्त गोलंदाजी शेहबाज अनवरी. चला स्पीड अप द्या हरवीत. बॅटिंग आपल्याला करायची आहे. सलीम हे लक्षात घ्या, बॅटिंग आपल्याला करायची आहे. शेवटचं षटक आहे. फाईस मला वाटतं येतात शेवटचं षटक. हे सुद्धा मॅनेजमेंटमध्ये आहेत. धावसंख्या झाली 45-45. रोहित मॅन शर्माचा जर्सी क्रमांक 45. 46 चुकीची दुरुस्ती. अहमद शेवटचीच मॅच आहे आता. 3 दिवस खूप चांगली कामगिरी केली. अब्दुल रहमान चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचतील का मलिक? ओ हो आज मलिक तर फायनल मध्ये ज्याला ज्याला हात लावतायत सोनं होतंय. बॉलिंग मध्ये कमाल कामगिरी, फिल्डिंगला कॅच टिपलाय. बॅटर बाद. खूप महत्वाचे. या 4 मध्ये तुम्ही जितक्या धावा कराल फायनल मध्ये खूप महत्वाच्या आहेत. अफान अभी नाही तो कभी नाही. फायनल मध्ये चॅम्पियन करायचं असेल इल्मा 11ला तर अफान ही नामी संधी आहे तुमच्याकडे. फायनल मध्येच तुम्हाला मिळाले बॅटिंग. धावा करायला पाहिजेत आपल्या संघासाठी. किमान स्ट्राईक रोटेट तरी केली पाहिजे. नॉन स्ट्राईकला चांगले बॅटर आहेत इम्रान. फैज अफानसाठी हा चांगला स्ट्रोक. जे काम दिलं होतं अफानला ते चोख बचावले. 1 धाव इथं मिळेल. एक सिंगलनी धावसंख्या 47. शेवटचे 3 बॉल 60 पर्यंत धावसंख्या न्यावी लागेल इल्मा 11ला, खास करून इम्रान डावरेला. फैज शेवटचं षटक. 3रा बॉल. हो मारला इम्राननी. उडवलाय बॉल सिहबाजच्या डोक्याच्या वरून सीमा रेषा पार. इम्रान डावरेचा वार आलाय षटकार. थँक्यू डीजे. नावातच डावरे आहे तर डॉन आहेच. 53 धावा, अर्धशतक पूर्ण. इल्मा 11 53. फैज आझाद अरवीचे जुनेद दळवी सौदीवरून पाहतात मॅच. चांगला बॉल यॉर्कर पद्धतीचा. इथे स्ट्राईक रोटेट करणे गरजेचं. झिया धावत आहेत, पळत आहेत. शेफबाई आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली. 2 धावा आल्या. धावसंख्या 55. इम्रान डावरे चांगला षटकार ठोकला. धावा 55 पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. षटकार आला तर धावा 60+. हो नो बॉल पण आहे आणि हा षटकार पण आहे. हो 7 धावा. पुढचा बॉल फ्रीट. पण हिदायत सैलबोलेसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. स्वतःची टीम आहे पण अजिबात चुकी नाही. शेवटचा बॉल होता. कुणाला दिसला पण नसता, नो दिला नसता तर. पण फेर अंपायरिंग हिदायत सैलबोले. हॅट्स ऑफ. नो बॉल षटकार. कॅमेरामॅन फोकस करो. थँक्यू डीजे. थँक्यू. हिदायत सैबोले पहा नो बॉल दिला. या मॅचनी मला वाटतं या शॉटनी, या नो बॉलनी मॅच फिरलेल का काय.
इल्मा 11 कडे. धावसंख्या 62 झाली. 7 आल्या. फ्रीडचा बॉल. हो 63. वाईड बॉल. फ्री टू बी कंटिन्यू. 63. षटकाराला इम्रान ते 69. टार्गेट 70चं. धावा रियान राजपूरकर बाद होऊन सुद्धा या धावा आल्यात. रियान राजपूरकर थांबली असते तर किती झाले असत्या. जबरदस्त फलंदाजी इल्मा 11ची. शेवटचा बॉल. फाईज. हो हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अफान कोकाटे. धाव लागेल संघासाठी. एक धाव तो पूर्ण केले. दुसरी धाव कंप्लीट होईल का. 2 धावा. तिसरी पण होईल इथे. काय करतायत. आउट दिलाय. आउट दिलाय. 3 रन दिलेत. यस 3 रन कंप्लीट दिलेत. ओके तुम्ही आत येऊ नका. बॅटिंग टीमचे खेळाडू तुम्ही आत नका जाऊ ना. मग बॅटिंग टीमचे प्लेयर आत नका जाऊ. काय असेल ते बाहेरून तुम्ही सांगा. अंपायर घेतील निर्णय काय आहे तो. एक सिंगल आलाय. इद्यात सर 2 डॉट आले ना. 2 डॉट बॉल मग वाईड. 1 डॉट 1 वाईड आणि आता सिंगल. अहमद ध्यान दो. 3 दिन अच्छा काम किया है अहमद ने. नाही अब्दुल रहमाननी पण आम्हाला सपोर्ट केला. अहमदला जेव्हा सोडायचं होतं तेव्हा केलाय त्यांनी केलाय. नो डाऊट. फुलटॉच. मी म्हटलं ना सलीम अजून आहे. टायगर अभी जिंदा आहे. सलीम म्हणतात मै हू ना. मॅच अरवित कडून कशी नेतात इल्मा 11 बघतोच. थँक्यू. 11 धाबा. 11 धाबा. एक बिफोर साठी अपील आणि बाद. LBW. अकरा. एक विकेट. लेग बिफोर. आऊट दिलं हिदायत सरांनी सलीमला. सलीम नाराज आहेत. प्रथमदर्शी आपण इम्रान मलिक परकार आले आल्या पहिल्याच बॉलला ठोकला षटकार. जबरदस्त फटकेबाजी. 17 ना ओरून. हॅलो 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 हॅलो.
का आज फायनलला दिवस आहे त्यांचा. गोलंदाजी जबरदस्त केली. ऑफ कटर जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. पण नंतरची 2 षटकं आहे, 10 बॉल, त्याच्यातही मलिक परकार तुटून पडू शकतात. रिहानचं हे षटकही तितकंच महत्वाचं आहे. धावा 19. व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. पंचाने फेर डिलिव्हरी दिले. व्हाईट बॉलसाठी इथं पाहिलं जाईल. एक रिव्ह्यू आहे तर घेऊ शकतात. धावसंख्या 19 आहेत. वाईट असला तर 20 होतील. विकेट आलाय. मलिक परकार. हॉट अँड बोल्ड. ताहिर आलेत नि बॅटर. साहिल. साहिल परकार. व्हाईट बॉल येईल. 22 येईल. डिक्लेअर. 2 धावा. व्हाईट प्लस 1. साहिल परकार जर हा मॅच जिंकून दाखवलात तर मुदस्सर अनवर यांच्याकडून 1000 रुपये. स्ट्रोक चांगला आहे साहिलचा. एक सिंगल. सिंगलनी धावसंख्या अब्दुल अहमद 23. नाही तो वाईट, कारण इथे काही आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. तुमचा रिव्ह्यू राहील तुम्हाला रिटेन, पण काही अवेलेबल नाही झाले आम्हाला. टेक्निशियन टीम प्रयत्न करते. व्हाईट बॉल. आता हरवितकर म्हणतात इतके वाईट टाका की आम्ही जिंकू. 72 धावा पाहिजे, म्हणजे किती वाईट टाकायला लागतील. शेब 1 रन कमीच सांगतस दरवेळेस. 24 झाले. षटक संपलंय. डॉट बॉल.
बाबू परकार यांच्याकडून सुद्धा 1000 आहेत. साहिलनी वन मॅन शो मॅच जिंकवला. तर अजून अपेक्षा आहेत हरवितकरांना की 2 ओव्हर आहेत, 10 बॉल आहेत तर मॅच होईल. मुदस्सीर अनवरी यांनी पण लावले ते 1000. तीन षटकार लगातार जर टोकली तर बुरहान परकारकडून सुद्धा 1500 आहेत साहिल परकारला. सौरभ शिलकर चौथं षटक घेऊन साहिल परकार साडी साईडला खेळलंय. एक धाव तर कम्प्लीट केले. फैरोजची इच्छाच नाही दुसरी धाव घेण्याची. फैरोज धावतच नाहीत. फरहान परकार आणि महमूद अनवरी. फैरोज तुम्ही मॅच जिंकवला तर जवळ 5000 आहेत. 3000 आणि 2000. एक सिंगल फैरोज. 25 धावा. हो फटका चांगला आहे. आऊट आहेत साहिल परकार. आणि पहा मॅचचा काही निर्णय येईल. धावसंख्या आता आम्ही सांगतोय 26 धावा. पण बॅटिंग करताना इल्मा 11चे काही खेळाडू आत गेले तर आयोजक सांगतात की 3 धावांची पेनल्टी तुम्हाला दिलेलीच आहे ऑफिशियली. कारण तुम्ही क्रिकेटच्या नियमाचा भंग केला आहे तर तुम्हाला ती पेनल्टी असेल. मॅचचा काही निर्णय होऊ द्या पण ते ऑफिशियली अनाऊन्समेंट आमच्या आयोजकांकडून होते. 3 धावांची पेनल्टी आहे इल्मा 11ला. कैफ मोहम्मद कैफ आलेत. हो फटका फसला. हाही चांगला स्ट्रोक नाही आहे. बॅटची कडा घेतली ऑफ साईडला. एक सिंगल येईल. फैरोज स्ट्राईकसाठी बरोबर धावत आहेत. पहा आता स्ट्राईक मिळाले. पाहूया किती मोठी फटके येतील फैरोज यांच्या बॅटमधून. 27 धावा. स्ट्रोक चांगला आहे. मोहम्मद कैफ सांगतात खेळा तुम्हीच. मला वाटतं लास्ट बॉल होता म्हणून कैफ धावलेत नाहीत. हुशार आहेत कैफ पण. षटक संपले. अनिस परकार काय सांगाल फैरोजच्या फलंदाजीवर? बोला जरा बोला तुम्ही. फैरोज भाई पेट भर के खेल फैरोज. फरहान परकार यांच्याकडून 10,000 5 बॉल 5 षटकार टोकले तर फैरोजसाठी. पण फैरोज आता नॉन स्ट्राईकला आहेत. त्याला ते 10,000 अशी स्ट्राईक रोटेट करूया काय? पण काही धावलेच नाही. तबरेज बोलता 10 रुपये माझ्याकडनं. अफान कोकाडे गोलंदाजी साडी. हो पहिला विकेट का हा षटकार. कैफच्या बॅटमधून षटकार. संपली मॅच. षटकार आला. हो वाईट बॉल. कितने 34 झालेत. शेवट बॉल झाला की कॅमेरा घेऊन खाली या. हा कैफ धावत नव्हते पण फैरोज म्हणतायत मीच खेळणार आहे. ही नॉस टाकला एक सिंगलनी. फैरोज आता चिडलेत. आता बॉल नक्की फोडतील ते षटकार मारून. फैरोज परकार. हो बॅटर मला वाटतं रिटायर्ड हर्ट रनआउट वे. ही स्पर्धा समाप्त
झाल्यानंतर आपण तब्बल उस्मान आले. सगळे कॅमेरा घेऊन व्हाईट बॉल. हे तयारी कर. हो हो फायरोज किती आहेत? चौकार झाला फायरोज. षटकार पाहिजे. चौकार आहे इथे आपण पाहिलंय. कॅमेरामॅन चला उस्मानला पण बॅटिंग. फैज आणि कैफ आयोजक या. फैज आणि कैफ या लवकर इकडे. फैज कैफ या. आपल्याला बक्षीस वितरण करायचं आहे. मॅच तसाही संपलाय. संघ ठरलाय चॅम्पियन. इल्मा 11 रियान राजपूरकर आणि टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हमजा